राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातली टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगली जिव्हारी लागली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटानेही संघावर पलटवार केलाय। लोकसभा पराभवावरून महायुतीमध्ये कशी जुंपली आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रहार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पलटवार, विजय संघामुळे आणि पराजय अजितदादांमुळे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पराभवाचं खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राष्ट्रवादी अजित पवार गटावर फोडलंय। संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात भाजपचे कान टोचताना अजित पवार गटावर जोरदार वार करण्यात आला। अजित पवारांना सोबत घेऊन एका झटक्यात भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली असा हल्लाबोल संघानं केला। संघाच्या मुखपत्रातली ही टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलीय। अजित पवार गटानेही संघावर तिखट पलटवार केला। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादामुळे। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोष कुणावर आहे हे समजून घ्या। लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं। लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली। विजयाचं श्रेय तुम्ही घेणार आणि पराजयाचं खापर मात्र एकट्या अजितदादावर फोडणार, अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्यावर जशाच तसं उत्तर आम्हालाही द्यावं लागेल। तुम्ही जर आमचा ब्रँड डॅमेज करत असाल तर आम्हालाही तशा पद्धतीचं उत्तर द्यावं लागेल। आणि तुम्ही एकट्या अजितदादावर खापर फोडताय म्हणजे तुम्हाला जनतेपासून किती दूर गेला याचं एक प्रचिती येते। जनतेचा रोष कुणाबद्दल आहे, कौल कुणाच्या बाजूने आहे, आज महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झाली आहे, कुणामुळे झाली आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला वाटतं कुठेतरी जमिनीवर जाण्याची गरज आहे। केवळ सूरज चव्हाणच नाही तर छगन भुजबळांनी यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरकस निशाणा साधला। एकूण जे आहे ते म्हणतात ते बरोबर आहे, पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की हे महाराष्ट्राचं तुम्ही सांगता, भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं। दरम्यान महायुतीत एकमेकांवर दोषारोप केला जात नसल्याचा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी केलाय। कोण म्हणतं काय म्हणतं यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात। त्यामुळे तीन नेते जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाहीत। त्या त्रिमूर्तींचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे, आमचं एक नेतृत्व आहे, अजितदादांचं एक आहे, एकनाथजींचं आहे, ते काय असं म्हणत नाहीत। त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं, तेव्हा असं काही दोषारोपण झालेलं नाही। ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रानं भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामुळे महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे। आधीच केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थान मिळालेलं नाही, आता राज्यातील पराभवाचं खापरही त्यांच्यावरच फुटल्यानं सत्ताधारी महायुतीतला दुरावा आणखी वाढलाय। कपिल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।